अखेरची मॅच इच्छापूर्ती वाशी वर्सेस प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखिरणे. जे डगआउट आहेत खेळाडू कक्ष आहेत कृपया ते खाली करा. प्रेक्षकांसाठी ते खेळाडू कक्ष नाही आहेत याची नोंद घ्या. ते खेळाडूंची आसनाची व्यवस्था आहे त्याची नोंद घ्या ही विनंती करतोय. आतापर्यंत तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि घेऊन जातोय क्रिकेटच्या कुंभमेळ्याकडे. आणि आजच्या दिवसातली एक मेगा मॅच आपल्या समोर रंगली जाईल. इच्छापूर्ती वाशी वर्सेस प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखिरणे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कवलजीत सिंग रंधावा आणि नॉनस्ट्राइक एंडवर जर पाहिलं तर मयुरेश म्हात्रे आणि गोलंदाजीची धुरा इच्छापूर्ती वाशी संघाचा भरत. एक तेज तरार गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. एक चांगली बॅटल चांगली कॉन्टेस्ट या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय योगेश भगत गॅरोने घेतलाय. यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं तर यष्टीरक्षक देखील तैनात आहे. मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ आहे सुरू आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज भरत आणि पंचांचा इशारा येतोय शशी मेहर आणि स्क्वेअर लेग पंच गुरुनाथ पाटील. पहिला चेंडू या इनिंगचा लोअर फुल टॉस चेंडू आहे, समोरच्या दिशेने टोलवला जातोय अलॉंग द कार्पेट. इथे कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, फंबल होते. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. भरत या गोलंदाजाचा विचार केला तर एक नियंत्रणबद्ध गोलंदाज आहे. चांगली रिदम मध्ये गोलंदाजी करतो, मेरिटवर गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र पहिला चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. कवलजीत सिंग रंधावा याच मैदानावर KKPL ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. जर पाहिलं तर वाशीची नाईट स्पर्धा करसन भगत ही स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. अनेक विक्रम आहेत या खेळाडूकडे. यावेळेस पुन्हा एकदा तीच लाईन तीच लेंथ. सँडी सर दोन चेंडूचा जर विचार केला तर लाईन अँड लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली आहे. आणि जे पाहिजे होतं पण ज्या संघनायकाला आणि गोलंदाजाला तेच गोलंदाजी करताना दिसतोय भरत. नक्कीच विघ्नेश, दॅट इज अ गुड बॉलर. लेंथ मध्ये टाकणार त्याचा हातखंड द्यायचा. इकॉनॉमिक मध्ये रेट बघितला तर प्रत्येक सामन्याचा विचार केला तर रोखून धरतो. येस, लवली डिलव्हरी चांगले चेंडू पाहायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय आणि ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू आहेत आणि याचबरोबर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम इथे भरत करतोय. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा चांगली लाईन, काय गोलंदाजी आहे. 4चे 4ही चेंडू ब्लॉक होल पद्धतीचे. सँडी सुपर्ब यार, काय सोच गोलंदाजा काय असावं लागतं. हालचाली पाहतो त्याच्यानंतर चेंडूला रिलीज करतोय. म्हणजे पॉपिंग गेमच्या हालचाली कोणत्या प्रकारे झाल्या ही थिंकिंग गोलंदाजा काय असले ही खरोखर तो रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक वेळेस तुमच्याकडे वेग असणं गरजेचं नसेल, त्यासाठी तुमच्याकडे असला पाहिजे रिदम आणि त्याच रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग एंड मिस म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल. भरतचं कौतुक करीन या गोलंदाजाचं. लाईन अँड लेंथ सुरेख पाहायला मिळतंय, व्हेरिएशन देखील पाहायला मिळतंय आणि 5 चेंडूत फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये. येथे विघ्नेश थोडा थांबवतो मी. पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, ते खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला जे डगआउट आहे ते प्रेक्षकांसाठी नाहीये, खेळाडूंसाठी ते आसन ठेवण्यात आहे. डगआउट कृपा करून ते खाली करा. या लाजबाब गोलंदाजी आहे, काय सुरेख गोलंदाजी आहे आणि पहिल्या षटकात अप्रतिम प्रदर्शन भरतचं. कौतुक करेन या गोलंदाजाचं. फक्त धावा खर्च केले 4 आणि 6चे 6 चेंडू इथे चांगल्या पद्धतीचे टाकले गेले. पहिलं षटक संपलं गेले बिनगडी बाद. 4 धावा प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखिरणे संघ. डीजे थँक्यू डीजे. सँडी सर, डीजे मास्टरचं देखील कौतुक करायला पाहिजे. जर सकाळचं सत्र जर पाहिलं तर सकाळच्या सत्रात भक्तिमय गीत लागवलं गेलं, तर त्यानंतर कोळी गीत, त्यानंतर मात्र बॉलिवूड सॉन्ग आणि जसं संध्याकाळ झाली तसं मात्र साऊथ इंडियन तडका. काय कॉम्बिनेशन आहे डीजे मास्टर. खरोखरच विघ्नेश, वातावरण निर्मिती कसं करायचं, वातावरणाची निर्मिती ते शिकण्यासारखं आहे. जबरदस्त जान आहे. दॅट इज अ गुड अमित. डीजे ऑपरेटरचं नाव आहे अमित.
चांगली समज आहे कोणत्या वातामध्ये, कोणत्या दुपारच्या, सकाळच्या, संध्याकाळच्या वातामध्ये प्रेक्षक कसे खेळून राहतील, एक चांगली समज या डिजॉप्रेक आहे. वेल, तर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी रमेश सिंग छोटू एक नामवंत गोलंदाज आहे. अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपण छोटूला पाहिलं आणि इच्छापूर्ती वाशी संघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. आणि भरोशाचा गोलंदाज भरत आणि छोटू हे दोन्ही गोलंदाज हे भरोशाचे गोलंदाज आहेत. पहिला चेंडू इथे, पहिल्या चेंडूवर मागच्या षटकात थोडस आम्ही थांबलो होतो, पण थांबल्यानंतर एक दमदार षटकार मयुरेशच्या बॅट मधून निघतोय. खणखणीत षटकार. मयुरेश म्हात्रे कमी वय असताना देखील आपल्या क्रिकेटचा, आपल्या नावाचा डंका ज्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवलाय, तोच फलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार लगवतोय. यावेळेस पुलरलेनचा चेंडू इथे बॅटच्या आतल्या बाजूला लागतोय, तोपर्यंत वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मिळते सिंगल आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. 11 धावा धाव फलकावर लागले. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना आपण पाहतोय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक 2020. 19 वर्ष ही मात्र मालिका सुरू आहे, आतापर्यंत ही स्पर्धा सुरू आहे आणि या क्रिकेटचा दर्जेदार आयोजन कसं असावं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. सुरेख चेंडू, गती परिवर्तन आहे. गॅरो इथे फंबल करेल, सिंगल मिळते तोपर्यंत दुसऱ्या धाव देखील पूर्ण केले जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. आतापर्यंत कवलजीत सिंग रंधावा या खेळाडूला कुठलाही रूम आतापर्यंत मिळाला नाही. रोखून देण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज. मात्र स्कोरबोर्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. एक जरी षटकार लगवला गेला तरी संयमाची गोलंदाजी आतापर्यंत केली गेली आहे इच्छापूर्ती वाशी संघाने. पुन्हा एकदा रमेश सिंग छोटू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने टोलवला गेलाय, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, पण चेंडू इतक्या जोरात आदळला की चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा कवलजीच्या बॅट मधून येतोय. थँक्यू उडीजे. जर पाहिलं ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, या प्रीमियर लीग मध्ये देखील कवलजीत, मयुरेश ही नावं आपल्याला पाहायला मिळाले. गौरव बडदे हे देखील नाव आपल्याला पाहायला मिळते. कोपरखिरणे गावातील ही खेळाडू. आखो टप्प्याचा चेंडू, इथे बॅटची थिक एज लागली होती की काय, कॉट बिहाइंडची संधी होती मात्र गफलत करतो यष्टीरक्षक प्रशांत इथे चूक करतोय आणि कव्वलजीत सारख्या एक मातब्बर खेळाडूला मिळतोय जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. इथे कॅच झेल सुटला गेलाय आणि अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलं ते की झेल सुटल्यानंतर काय प्रलय होत आहे. पुन्हा एकदा ही संधी मिळते, या संधीचं सोनं कवलजीत करेल की काय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रमेश सिंग येतोय. या षटकातील अखेरचा चेंडू. यावेळेस फुलरलेनचा चेंडू मिस टायमिंग आहे आणि इथे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये सोपा झेल देऊन मयुरेश परतलाय. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. सँडी सर तुमच्याकडे येतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 2 षटकात 18 धावा स्कोरबोर्ड लागलेत. पण महत्वाचं म्हणजेच मयुरेश मात्र बाद झालाय. काय म्हणाल या 2 षटकामध्ये जे इच्छापूर्ती वाशी आणि प्रिन्स आदित्य रॉयल्स या संघांमध्ये जी लढत सुरू आहे. विचार केला विघ्नेश, 2 षटकामध्ये निश्चित मयूर सारखी मोठी विकेट चं पतन झालंय. हा एक जबरदस्त धक्का आहे. हादरा बसल्या कोपरखिरणे 11 कोपरखिरणे संघाला. कारण मयूरचं परतन इथे मात्र निश्चित खूपच दुःखदायक असणार आहे. वाद नाही, पण 9 धावांची सरासरी 18 धावा निश्चित चांगल्या म्हणू शकतो आपण. कारण येणारे जी मोठी फलंदाजी अजून गौरव आहे, त्याच्यानंतर अजून फलंदाजी फळी बघितली, रविकेंत सारखा एक अनुभवी फलंदाज आहे. जीवन सारखी मोठा खेळाडू या स्पर्धेमध्ये
छान छान लावू शकतो. म्हणजे एक विकेट जरी पडली 18 धावा या निश्चित समाधान स्कोर निश्चित म्हणता येईल. येणार 18 चेंडूमध्ये कुठपर्यंतचा खेळ कसा होईल, कारण वातावरणाचा मध्ये बदल झालेला आहे. वातावरणामध्ये 55-60 धावा या कारगिल महत्वाचे ठरू शकतात. मग 9 धावांच्या सरासरीने गेल्या तर 55-60 दरम्यान पोहोचू शकतो. पण त्यासाठी फलंदाजी ही मात्र बहिरायला हवी, भरत जायला हवी एवढं मात्र निश्चित. भरत परत आल्या आपलं दुसरं षटक स्वतःचा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. इच्छापूर्ती वासी गावकडून तमाम प्रेक्षकांचं जे जे उपस्थित आहेत चांगल्या संख्येने निश्चित आहेत, पण कोरोनाचा महामारीमुळे थोडं मात्र उपस्थित प्रेक्षक जास्त संख्येने नाही येत आहे. पण जे लाईव्ह टेलिकास्ट करतात त्यांचंही आम्ही या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीणजी कालुराम म्हात्रे यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. भरत इज अ लवली इकॉनॉमिकल रेट बॉलरच्या मध्ये ज्याची गणना केली जाते. समोर खेळण्यासाठी कमलजीत सिंग, राईट हॅम उर्दू विकेट. हो 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 लवली. मी म्हटलं बघ हा फलंदाजाला रीड करतो विघ्नेश. आता बघितलं पण हालचाल कुठे होऊन जाय, चेंडूमध्ये बदल केलाय, चेंज ऑफ द पेस दॅट इज डिस्प्ले स्लाइटली आउट स्विंग. वॉट अ कमालीची प्रभावी गोलंदाजी, व्हेरी इम्प्रेसिव्ह. वन्स अगेन टू द कमलजीत सिंग रंधवा. शॉट थर्ड मॅनला एक शॉट फॅन लागला ठेवलाय, एक डीप कव्हर असले लॉंग ऑन लॉंग ऑफ. फुल टॉस अप ड्राय केलं, सरळ थेट जाईल गॅरोच्या हातामध्ये, फक्त एक धाव मिळेल. कसून गोलंदाजी कशी असते विघ्नेश याचं सर्वोत्तम उदाहरण काय म्हणशील या गोलंदाजाबाबत? येस, या भरतकडे व्हेरिएशन आहे, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. मी मगाशीच सांगितलंय एक व्हेरिएशन, आणि त्याचबरोबर स्लोअरवर चेंडू हा देखील प्रमुख अस्त्र आहे या गोलंदाजाचं. हे चांगलं तिसरं षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. 5 षटकांचा ओव्हर आहे. धावसंख्या लागली धावफलकावर या वेळेला 19. एक गडेबाद 19, कोपर खेळणे 11. जोरदार बॅटचा आवाज आलेला होता, त्या कारणानं मात्र शशी माहिरने स्पष्ट नकार दिला. चेंडू जसं जाईल शॉट मिडविकेट दूरवरील फलंदाज फंबलिंग करताना 2 धाव मात्र गौरव बडदेच्या खात्यामध्ये, आणि खात्यामध्ये जसं ओपन द काउंट, खातं खोलते 2ने. येस विघ्नेश. यस सँडी सर, गौरव बडदे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की मागच्याच महिन्यात जी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुरू झाली होती त्यात मात्र खेळत असताना गौरव बडदेने जी अफलातून इनिंग खेळल्या होता, त्यानंतर त्या भिवंडी एरियात आपण जर पाहिलं दापोळीच्या मैदानावर या गौरव बडदेची फार चर्चा होती की हा खेळाडू कोण आहे. हा अननोन खेळाडू होता, पण तिथल्या तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर अशी फलंदाजी या गौरवने केली होती सँडी सर. नक्कीच विघ्नेश. पुढला चेंडू लवली बॉल, लो चेंडू, लो पद्धतीचे चेंडू राहिला, बॅटच्या खालूमधून चकला गेला. खेळावा लागेल. धावसंख्या जे अपुरी पडते त्याला आकार देणं गरजेचं आहे, कारण मोठी बॅटिंग लाईन आहे पाहिजे इच्छापूर्ती वासीगाव स्वप्नील आहे. त्याच्यानंतर स्वतः भरत चांगली फलंदाजी होतो. गॅरो व्हेरी डेंजरस मॅन. फलंदाजी सक्षम आहे, थोडीच थोड उत्तर देण्याचे धाव मात्र मिळणं गरजेचं आहे. यावेळेला कुपर खेळणे हो 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 पॅडल स्वीप जस्ट लाईक दॅट. AB delivers. What a shot at going and gone. Che DJ. यार्करला सडे तर उत्तर, जसं उमेश म्हणत होता, कारण हा चेंडूला उत्तर मिळालंय. दॅट इज एक्झॅक्टली, याला उत्तर देण्यासारखे एबीडी सारखे टेनिस क्रिकेट विश्वामध्येही फलंदाज आहेत, आणि त्याचं नाव यावेळेला आहे गौरव बडदे. काय घुटणे टेकले, तमाशा दाखला, सरळ झाड्या झुडपांना तोडून गेला, सरळ प्रेक्षकांच्या भेटीला साधाव्यांसाठी. लवली शॉट, गुड बॉलिंग यार, बॅटची इनसाइड एज. नशिबाने मिळाल्या ह्या 4 धावा, पण त्या महत्वाच्या जाऊन मिळतील कुपर खेळणे 11च्या धावफलकामध्ये. धावसंख्या पुढे गेलेली आहे, यावेळेला पोचते 31 वर. 3 षटकांची समाप्ती. ड्रिंक्स जाईल ट्रॉली आतमध्ये. आपण जाऊया डीजे ऑपरेटर अमितच वातावरण निर्मित करणारं एक चांगलं गीत ऐकण्यासाठी. Thank you so much, Amit. Thanks so much.
जसं छेडलेलो चर्चा करत तर TDPL ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020 पहिला जाऊन मानाचा खरोखर उपस्थित होता. मान घेऊन नवी मुंबईचा हा माझ्या सोमेत असला आमचा लाडका कॉमेंटेटर विघ्नेश फलंदाजी बाबतीत तो निश्चित गौरवचं गुण गालेस, परंतु मी गुण गायन त्याच्या क्षेत्ररक्षणाचं. कारण आणि अनुप पाटील हा त्याच्या विरुद्ध खेळतो. अनुपचे 2 षटकार मात्र या गौरवने मिड विकेट आणि बरोबर मिड विकेट आणि स्पेल लेगच्या दरम्यान जे अडवले होते त्याला प्रेक्षकाने मध्ये भरपूर दाद दिली होती. अक्षरशः अशरफ खान त्याने मात्र त्याची जबरदस्त मुक्त एकदम अंतकरणातून त्याची प्रशंसा केली होती. नक्कीच, कारण की ज्याप्रमाणे गौरवनी फलंदाजी केली त्याचप्रमाणे दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील केलं. कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही बॅटिंग करा किंवा नका करू, पण तुमचं क्षेत्ररक्षण दर्जेदार असणं महत्वाचं असतं आणि तेच दाखवलं गौरव बडदेने. आणि तमाम प्रेक्षकांचं मन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही फॉर्मॅटमध्ये केलं. आणि या भिवंडी सारख्या परिसरात एक गौरव बडदे कोपर खेळण्याचा खेळाडू आहे असं सांगताना फार अभिमान वाटत होता. नवी मुंबईचा खेळाडू आहे हे सांगताना फार अभिमान वाटत होता आणि गौरवने ते सिद्ध देखील केले. कारण की TDPL ची स्पर्धा जर पाहिली तर खूप ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजे पालघर पासून मुरबाड पर्यंत आणि नवी मुंबई पासून भिवंडी पर्यंत असा खूप मोठा परिसर होता. त्यातून सिलेक्शन होणं फार महत्वाची गोष्ट होती आणि त्यात हे खरे ठरले होते खेळाडू. नक्कीच विघ्नेश योगेश होते गॅरो दॅट इज द ग्रेट ऑलराउंडर. अष्टपैलू खेळाडू राईट आर्म ऑन द विकेट. दोन्ही आसपास चांगला ऑन द राईट. चेंडूला उंची जास्ती होती, लांबी थोडीशी कमी पडली. प्रेक्षकांची सहायता मागितली जाते आणि फलंदाजाला परतावं लागेल. सब डिसमिसेल कडा संघर्ष पाहायला मिळेल असं वाटलं होतं, पण ऑन द राईट मध्ये टायमिंग थोडंसं कमी पडलं. 2 जबरदस्त ऑलराऊंडर कवलजीत समोर होता गॅरो. आणि पुन्हा एकदा जेव्हा गरज होती विकेटची इच्छापूर्ती वसी गावला, ती विकेट मात्र मिळवून दिली गॅरोने. इच्छापूर्तीला मिळालं दुसरं यश. सांघिक पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करण्यात यश येतो गॅरोला. धावसंख्या 2 गडी बाद कोपर खेळणे 11 ची लागलेली आहे 31 वर. विकेटचं महत्व खूप आहे विघ्नेश. यावेळेला वातावरणाचं आपण निर्माण केलं तर मी म्हटल्यावेळेला 55-60 धावा या थोडासा मात्र निश्चित महत्वाच्या ठरू शकतो. तुझं मत काय? येस, ॲब्सोल्युटली राईट. स्कोअर बोर्ड मध्ये स्कोअर धावा लागणं गरजेचं आहे. 55 धावा त्याचबरोबर या स्कोअर बोर्डवर लागणं गरजेचं आहे. जर तुम्ही 50+ करताय तर तुम्हाला एक संध्याकाळचा ऍडव्हान्टेज असू शकेल. मात्र जर पाहिलं तर पहिल्याच बॉलपासून कवलजीत सिंग रंधावा हा रिदम मध्ये दिसत नव्हता. काहीतरी बदल आले, ते काहीतरी कमतरता जाणवत होती सँडी सर. आणि ज्या मसल मॅन ज्याला तू म्हणतोस तोच मसल मॅन जीवन गोपाले ऑन द क्रीज स्ट्राईक ना. आलं पॅडचा दणका दिला आणि सरळ षटकाराने खातं गोळलं. 6 धावा लॉंग लेगला. वा बाय वाय का म्हटलं जातं याला मसल मॅन. आणि नेहमी जेव्हा विघ्नेश असतो, जेव्हा अनंत गोपाले फलंदाज तेव्हा त्याला मसल मॅन, त्या स्नायू बलकट असणारे का म्हणतात ही मनगट ताकद आहे. कारण की त्याचे मसल्स याच कोपर खेळण्याच्या भूमिपुत्र मैदानामध्ये अगेन्स्ट घणसोली 11 घणसोली हे सामना पाहायला मिळाला होता. पण तो सामना कोपर खेळणे हरला होता, पण तमाम प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम या जीवन गोपाळने केले. पण आल्या हा डगआउट मधून सेट होऊन येतो आणि माइंडसेट आहे की षटकार लगावायचा आहे. तर प्रेक्षकांना मी नम्र विनंती करतोय, कुठेतरी मात्र आपले जे संख्या आहे तर नो बॉल DRS सिस्टीम पुन्हा आमच्या पर्यंत इशारा केलाय ह्यावेळी शशी मेहरने. बघा किती कॅमेरा वर्क चांगला आहे फॉर्च्यून इव्हेंटचा. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक मुवमेंट आपल्याला कळवली जाते. तर लिगल डिलिव्हरी आहे, पंचांचा इशारा येतोय. कारण सालुंके सर आमच्या सोबतीला होते. DRS घेताना पण त्यांची सहायता घेतली होती. कमरेच्या वरती आहे काय हे मात्र पाहिलं गेलं होतं. बरोबर होतं, कमरेच्या बरोबर खाली थोडासा होता. त्याला दिशा दिली, फुलटावतो गेला नाही, सारा षटकारानं खातं खोललं. धावसंख्येला मात्र पुढे नेलं कोपर खेळणे 11 कोपर 37 वर. 37 लॉस ऑफ 2 विकेट. कबल गॉन अँड मयुरेश इज बॅक इन पॅव्हेलियन. आपलं पहिल्या चेंडूवर बळी टिपलाय, त्याच्यानंतर मला बॅटचा इंगा दाखवला, मसल दाखवली. ना वन्स अगेन गॅरो. मात्र फटका फसला. बॉटम हँडचा वापर करताना मनगट मसल्स ते मसल पाहायला मिळालं नाही. अचूक झेल मात्र टिपला गेला लॉंगॉनला. रमेश सिंग उर्फ छोटू 3रे विकेटचे पतन. या डीजे
अशावर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विघ्नेश, काय वाटतं तुला यावेळी 9 चेंडूचा खेळ शिल्लक धावसंख्या 37 लागल्या, 3 गडी बाद. येस, कोणीतरी एक चांगली अँकर इनिंग करावी लागेल. गौरव बडदेवर मोठी जबाबदारी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश भगत. अजिंक्यचा फटका फसलाय आणि पुन्हा एकदा सरळ सॉफ्ट डिसमिसल. आल्या आल्या डबल माइंडेड मध्ये हा फटका मारला आणि सरळ झेल देऊन बसला. लॉंग ऑफच्या दरम्यान लगातार 2 विकेट आणि गोलंदाजाला संधी असणार आहे ती हॅट्रिकची. 2 अर्धशतक चुकलं. पहिलं पाहिलं होतं निखिल मडवी, फक्त 2 धावाने हुलकावणी दिली अर्धशतकापासून. त्याच्यानंतर परशुष साठे, भूमी 11 बोनकोडे संघाचा हा जबरदस्त 3 धावसंख्या वंचित राहिलाय. बघूया फलंदाजाने जे कमावता आलं नाही तो गोलंदाज कमावेल का, हे मग प्रश्न आहे. क्रिकेट आहे, परंतु खिंडार पाडलं मी निश्चित म्हणेन. कोपरखेडणे 11 कोपरखेडण्याच्या संघाला 11 मोठं नाव आहे. अर्धशतक बऱ्याच नावावर पाडल्या, पण विकेटही त्याच्या नावावर जातात, म्हणून त्याला म्हटलं जातं दॅट इज अ ग्रेट ऑलराऊंडर. माजिद बलोच, कॉंग्रॅच्युलेशन टू विनिंग ऑफ द फर्स्ट मॅच. राईट आर्म राउंड द विकेट. नो हॅट्रिक. गौरव बर्देचा क्लासिकल प्लेअर, स्ट्रॉंग क्लासिकल प्लेअर. तंत्रजात भक्कम आहे. चेंडूला येऊ दिलं आणि त्याला हलक्यातून फक्त ढकलून दिलं होतं गेट इन सिंगल. हॅट्रिक मात्र चुकली. धावसंख्या 1 भेटली, पुढे गेली कोपरखेडणे 11ची. 4 गडी बाद, 38 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला शेवटचा सामना आपण पाहत आहोत. इथे 79 वर्षामध्ये धर्मवीर चषक 2020 आदरणीय आमचे प्रवीणजी कालोराम मात्रे यांच्या संकल्पनेतून सिल्वरकर आहेत या स्पर्धेचे. ग्रेट बॉलिंग ही ते मात्र जोरदार अपील. फ्लंप विकेटचा जोरदार अपील केलं होतं, स्पष्ट नकार दिलं. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. कोपरखेडणे 11 कोपरखेडणे धावा लावल्यात आपल्या धावफलकावर. 4 गड्यांच्या बोबोतल्यामध्ये 38 धावाचा 6 चेंडू शिल्लक आहेत. काय करामत करायला लागेल विघ्नेश? यस, करामत करावं लागेल. कोपरखेडणे संघाला 50+ धावा कराव्या लागतील, पण धावा होणं महत्वाचं आहे. त्यासाठी गौरव बडदे हा अँकर इनिंग खेळावी लागेल. हे 6 चेंडूमध्ये 2 चांगले फटके आले तर धावफलक सन्मानजनक स्कोर होईल. पण प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रशासनाने जे आपल्याला नियम दिलेत त्याचं सर्वांनी पालन करा ही आयोजकांच्या वतीने, समालोचन कक्षाच्या वतीने मी विनंती करतोय की आपण मास्कचा वापर करा. जर तुमच्याकडे मास्क नसेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. येथे आयोजकांच्या वतीने तुमच्यासाठी मास्क देखील अवेलेबल केलेले आहे, उपलब्ध केलेले आहेत. कृपया मास्कचा वापर करा, कारण की करोनाचा प्रभाव जरी कमी झाला असेल तरी संपूर्ण करोना संपला नाही याची नोंद घ्या. ही आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती केली जाते. सँडी सर. नक्कीच विघ्नेश, संपूर्णतः नष्ट झालेलं नाही एवढं मात्र खरंच आहे. काळजी घ्यावी लागेल, कारण स्वतः वाचलं तर अख्खं कुटुंब वाचतं आणि कुटुंब वाचलं तर संपूर्ण देश वाचेल. देश वाचलं तर जग वाचेल. जगाला, देशाला, कुटुंबाला, स्वतःला वाचवायला तर सुरक्षित बाळगा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक धावा लागल्यात 38. त्या थोड्याशा मात्र अपुरे पडू शकतात. एक घातक निर्णय घेतला का हा प्रश्न माझ्यामध्ये सतावत होता. खरं जिगर लागते या वातावरणामध्ये. ऑन द टॉच आणि इलेक्ट्रिक फर्स्ट फील्ड बुचकालात पडण्यासारखं. येणाऱ्या नंतर तुमची जी चेंडूची जी हालचाल होते, ज्याचा वेग आहे तो कमी होतो, पण यांच्या कर्णधाराला तोड नव्हती. डेफिनेटली ते पॉझिटिव्ह क्रिकेट. अखेरचा 7 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इच्छापूर्ती करून स्वप्नील लेफ्ट हँड उर्दू विकेट. ग्रेट शॉट. ऐकला टप्पा कदाचित हेच तसंच झालं. टप्प्यावर थांबला ही चूक होती. टप्प्याने मात्र सरळ बीट करून गेला चेंडू सीमा पार. 4 रनों के लिए. डीजे Yankee. That is a patent shot of the Gaurav Bardhe. Slog zip. What a superb shot. मान की थोडीशी खाली नाही, बट इज एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन. थर्ड अंपायरची मागणी तिथे गुरुनाथ पाटील जे स्वेरलेक जे अंपायर आपण पाहतात त्यांची मात्र हात हलवावे करतात ते थर्ड अंपायरसाठी. अनेक क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय आणि यावेळेस या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय. त्यासाठी 3ऱ्या पंचांची नियुक्ती या मैदानामध्ये पाहायला मिळते. तर
महत्वाचं असणार आहे की ऍक्शन, त्याचबरोबर म्हणूनच आपण व्यावसायिक पंच का निवडतो त्याचं कारण हे असतं की प्रत्येक अँगल तो गोलंदाज कुठल्या अँगलने गोलंदाजी करतोय आणि त्या संपूर्ण पकडण्याची जबाबदारी आणि ते सर्व निरीक्षण हे अंपायर ऑफिशियली अंपायर करतात. त्यामुळेच पंचांना देखील तिसऱ्या पंचांची नियुक्ती केली जाते. तिन्ही पंच जर पाहिलं शशी मेहर, गुरुनाथ पाटील आणि आशिष साळुंके एमसीए पॅनलचे ऑफिशियल पंच आहेत आणि क्वालिफाय पंच आहेत आणि त्यांना क्रिकेट, बऱ्याच क्रिकेट माहिती आहे. T20 स्टार स्पोर्ट्समध्ये अनेक वेळा आशिष साळुंकेंना पाहिले असेल किंवा आपण जर पाहिलं तर शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील TDPL सारखी एक मोठी स्पर्धेसाठी देखील त्यांना आमंत्रित केले होते. रायगड परिसर असेल, डोंबिवली परिसर असेल, मुंबई परिसर असेल, अनेक स्पर्धा, नामांकित स्पर्धांमध्ये आपली छाप, आपल्या पंचांची चोख भूमिका त्यांनी बजवली आहे. येस, विघ्नेश आणि गुपेशचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय नियममध्ये पहिला 15 अँगलचा जो कोणा होता त्याला मग अजून वाढवून 19 कोण्यामध्ये दिलाय. चांगलीच छान माहिती सांगतोय गुपेश, थँक्यू सो मच. ओके, या नजरेतून या पंचांच्या नजरेतून कोणत्या पण कोणामध्ये आज स्वप्नील टाकतो. पुढला चेंडू स्लॉग सेव्ह केला, जरा अपील करण्याचा प्रयत्न केला तर स्पष्ट नकार दिला आणि इथे मात्र फलंदाज धावचित होते का अनिकेत, पण लवकर परत धावसंख्या 42. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू मात्र स्लो वन टाकला आणि पुन्हा एकदा स्लॉग मारण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडला होता गौरव बडदेचा. गुड बॉलिंग इज अ गुड चेंजेस ऑफ द पेस. स्लो वन वन्स अगेन कमेंट्री बॉक्स एंड स्वप्नील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू गौरव. पुढे सरसावले, लाभ केला होता पण फटक्याला टायमिंग नव्हतं. सरळ गॅरेजच्या हातामध्ये गेले, एक दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला. चेंडू फेक सुरू एक होती पण तो धाव, पण धाव मिल्खा धाव या गतीने धावला आणि स्वतःला मात्र बचवला आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावांकी आणखी भर टाकली. धावसंख्या 44, 44 धावसंख्या. धाव बाद झालेत, गडी बाद झालेत 4. अजून 3 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 50च्या वर नेत्या सामन्याला एक जबरदस्त चुरस निर्माण होईल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. दॅट इज द टायमिंग बेबी सर. गोइंग अनदर गन. झाड्या झुडपाला आलिंगन देण्यासाठी हा षटकार गौरवचा 6 रनों के लिए. 50 धावा धावफलकावर. आता मात्र प्रेक्षकांना खिलवून ठेवणारा सामना पाहायला मिळेल. या डीजे थोडीशी वातावरण निर्मित आनंद देण्यासाठी Shot the ball, some give it up, some give it up, some give it up to our girls. 5,040 naughty shorty, baby girl, our girl. व्हॉट अ क्लासिकल क्रिकेटर मी का म्हणतो जातो तर स्लॉग म्हणला जिथे हवा कशी थांबलेली आहे, जिथे थोडीशी मात्र आपल्याला सेफ जागा आहे त्या सेफ जागाला शोधून काढलं डीप स्क्वेअर लेगला. कमालाचं अक्कलन, कमालाची जबरदस्त समजण्याची शक्ती गौरव पुढे सरसावले. पुन्हा एकदा स्टेप आउट केला, चेंडूला फेकून दिलं. काय गॅप काढली यार काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 रन षटकार. थँक्यू डीजे. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब पण हरतं सँडी सर. आणि या मैदानाची खडा ना खडा माहिती आहे गौरव बडदीला. या मैदानावर कुठल्या वेळी कुठे वारा वाहतो हे देखील माहिती आहे आणि तेच जाणून घेतलंय गौरव बडदेनी. स्ट्राईक मी घेणार आणि मी येथे लीड करणार. गौरव बडदे लाजवाब बॅटिंग. यार काय बोल होते. वाऱ्याची साथ, बाऱ्याची जबरदस्त समज म्हणून त्याच्या क्लेवर क्रिकेटर. मॅचच्या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 56, 56 धावा धावफलकावर. 4 गडी बाद. 10 चेंडू मध्ये 31 धावा. व्हॉट अ सुपरली क्रुशियल मुवमेंटला खेळून जातं. म्हणून तर TDPL ला माझं नाव का घेतलं होतं, का निवडलं गेलं त्याचं सर्व उत्तर देताना 31 धावांची लाजवाब केली. शेवटचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फटका इथे मात्र फटका व्यवस्थित नव्हता परंतु पुन्हा एकदा पुचली घेतले. इथे बॅकअप करायला आलं होतं जबरदस्त अजय बॅकअप नसता तर कदाचित हा चौकार मिळाला असता पण 2 धावा मिळतात. इथे मात्र पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. नाणेफेक हारल्यानंतर आमंत्रित केलं होतं इच्छापूर्ती वासी गाव संघाने कोप्परखेडणे 11 कोप्परखेडणे संघाला. 5 षटकं खेळला. 33 धावांचं जबरदस्त इनिंग, नाबाद इनिंग गौरव बडदीची. न धावा मात्र धावफलकार लावल्या या वेळेला कोप्परखेडणे 11 कोप्परखेडणे 58. 59 टू विन. 59 धावा इज अ फायटिंग स्कोर वातावरणाचा विचार केला तर. पण गोलंदाजी कोणत्या प्रकारे होईल हे निश्चित आपण बघण्यासाठी पुन्हा एकदा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 या लाजवाब हिरवल मैदानावर जाऊयाच. परंतु त्या अगोदर ऐकूया अमित या डिझायर ऑपरेटरचं सुरेख संगीत.
हे खेळ क्रिकेटचा कोप ठरणे गावात रंगला आयोजक प्रवीण मात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला हा खेळ क्रिकेटचा कोपर खेळणे गावात रंगला आयोजक प्रवीण मात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला जोश युवा का देखो होश उड़ाएंगे टूर्नामेंट है एक नंबर ये सबको दिखाएंगे स्वर्गीय धर्मवीर आनंदी है जश्न स्वर्गीय धर्मवीर आनंदी थँक्यू धन्यवाद अमित थँक्यू सो मच हे आहे प्रेम आमच्या लाडक्या मित्र प्रवीणचं धर्मवीर आनंद स्वर्गीय आनंद दिघे साहेबांवरतं कारण प्रवीणने एक चांगली माझे बातचीत करताना नेहमी म्हणायचं का आनंद दिघे साहेबांची जी मोटार 4 चाकी गाडी होती ती ॲक्च्युली मला माझ्या घरी एक आठवण म्हणून ठेवायची होती ही चांगली आठवण त्यांनी मला सांगितली होती की हे खरोखर इच्छा होती प्रवीणची पण तसं होऊ शकलं याची खंत अजूनपर्यंत त्याच्या मनामध्ये आहे हे प्रेम प्रवीण कालुना म्हात्रे यांचं धर्मवीर आनंद दिघे चषक यांचं त्याचबरोबर ओके, ओके. श्रद्धांजली मैदानाच्या- वाहिली जाते यस हे आकाश पाटील ग्रेट कॉमेंटेटर ग्रेट प्लेअर आणि काली फीत लावून आपल्या दंडावरती हा सामना खेळतो याचं कारण आहे आकाश पाटील 40+ एक जबरदस्त खेळाडू जो आपल्यापासून दूर गेला खरोखरच येस मी विघ्नेश गुपेशकडे माईक सोपवतोय 2 शब्दात निश्चित ऐकायला आवडेल आकाशबद्दल गुपेशच्या आवाजातून धन्यवाद सर आकाशदादांसाठी एक कविता समर्पित आहे शेवटच्या चेंडूवर मारायचा चौकार षटकार चेंडू घालवायचा सीमापार तुझ्या क्रिकेट खेळ होता रुबाबदार बॅटीला होती तुझ्या धार क्रिकेटला जपायचा जीवापार यंग 40+ होता तुझा आधार अभिनय क्षेत्रात जसे अनिल आणि जॅकी कलाकार तसाच दिसायचास रे तू यंगस्टार पंचांची भूमिका तुझी अपरंपार समालोचक म्हणून देखील सांभाळायचाच भार इतक्या लवकर जाशील वाटलं नव्हतं यार तमाम क्रिकेट खेळाडूंच्या वतीने देवाला विनवणी कैलासवासी आकाश दादासाठी उघड स्वर्गाचे दार भावपूर्ण श्रद्धांजली दादांसाठी खूप धन्यवाद. छान कविता आणि आकाश दादा यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे कारण की भूमिपुत्र मैदान आणि आकाश दादा याचं एक वेगळं नातं होतं कारण की दिवसभर आकाशदादा सकाळी असो संध्याकाळी असो दुपारी असो किंवा रात्री असो या मैदानात असायचा आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात जेव्हा आपण या मैदानात आलो तर आकाशदादा दिसला नाही या गोष्टीची फार खंत वाटते आणि ती पोकळी निर्माण झाली ती पोकळी कधीच भरून येणार नाही कारण की ग्रेट क्रिकेटर चांगले सामाजिक कार्यकर्ते चांगले समालोचक अनेक पैलू आहेत अंडरम क्रिकेट देखील मी त्यांच्यासोबत खेळलो आहे आणि आकाश दादा सारखा एक कलाकारांना मानणारा माणूस या जगातून निघून गेला या गोष्टी खरंच खऱ्या मनाला खऱ्या वाटत नाही आणि आज आकाश दादा तुझ्यासाठी तुझ्या या गावातील प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखिरणे संघातील खेळाडूने तुला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे सामना जिंको हारो राहू दे पण तुझी आठवण सदैव प्रत्येकाच्या ऋणात राहील आकाश दादा जिथे कुठे असतील लाखो लोक तुझी वाट बघत आहे तुझी आठवण करत आहे आणि जिकडे कुठे असतील तू आनंदी राहा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय सँडी सर नक्कीच ही पोकळी न भरून येण्यासाठी आणि खास करून प्रत्येक 4, 5, 7 दिवस अक्षरशः 40+ खेळाडू आहेत ते खेळाडू मात्र या दुःखातून सावरले नव्हते जबरदस्त मानसिक धक्का मात्र सर्वच 40+ खेळाडूंना कोपरखिरणे खास करून नवी मुंबईच्या 40 खेळाडूंना संघाच्या प्रत्येक खेळाडूंचा वारंवार फोन रवी किंवा मला चंदू पाटील असो कोणी असं 40+ आणि येत होते काही बातमीवर आता विश्वास बसत नव्हता एवढी दुःखद घटना मात्र घडली आकाशच्या बाबतीत एक या मैदानावर आणि समीकरण भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 आणि आकाशचं समीकरण एक वेगळं होतं खरोखरच त्या चांगल्या लाभजबाब खेळाडूला पुन्हा एकदा समालोचच्या वतीनं संपूर्ण आमच्या कमिटीच्या वतीनं आम्ही लाखपूर्ण श्रद्धांजली देतोय म्हणून आकाश दादासाठी एक वाक्य की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपले सुद्धा लोकांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आज आकाश दादासाठी खरंच सॅल्यूट आहे आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली देतोय आपण जाऊया सुरू असलेला सामना आहे 59 धावांचं आव्हान आहे बरोबर
11.40 म्हणजे बरोबर 12 धावांच्या सरासरी धावसंख्या मात्र पटकाव्या लागेल. ही गती ठेवायला सिंग रेणगन जसं सामन्याला सुरुवात टाकेल धावेल हा गोलंदाज पैलवानचा पहिल्या षटकात पहिल्या चेंडू टाकणार कवचित पुन्हा एकदा माईकवर ताबा असेल. गोड आवाजातला विघ्नेश अय विघ्नेश. येस, कवलजीत सिंग रंधावा स्ट्राईक एंडवर सचिन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. इथे झेल अतिशय महत्वाचा होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तोपर्यंत घेतल्या जातात 2 धावा. हे हाफ चान्स होता, याला फुल मध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती. रोहित तिथे चूक करतोय आणि झेल पकडणं गरजेचं होतं आणि 2 धावा संघाला मिळतात. आपण जर पाहिलं तर संघाचा धावफलक 59 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट जर संध्याकाळच्या सत्रात जर विचार केला तर चांगली गोलंदाजी टाकली तर हे टार्गेट खूप मोठं आहे. पण यावेळेस इच्छापूर्ती वाशी संघ काय क्रिकेट खेळतोय याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी कवलजीत सिंग रंधावा जो फलंदाजीमध्ये यशस्वी ठरला नाही मात्र गोलंदाजीमध्ये काहीतरी कमाल दाखवावा लागेल. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक चांगला, टायमिंग देखील तितकंच बेहतरीन आणि सचिनच्या बॅट मधून निघतोय एक दणदणी षटकार. थँक्यू. डीजे 59 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार आहे आणि सचिन हे नाव जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये या सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देवता मानला जातो आणि तेच नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 8 धावा स्कोर बोर्ड लागलेत. 59 धावांचं टार्गेट पार करत असताना कवलजीत सिंग रंधावा यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, लाईन लेंथ खराब आणि पंच शशी मेहर यांचा व्हाईट बॉलचा इशारा घेतोय. प्रेशर असेल याच कोपर खेळणे प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपर खेळणे संघावर. मात्र विकेट्स ज्याप्रमाणे सँडी सर म्हणाले विकेट्स घेणं अतिशय महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. तत्पूर्वी सचिन चांगली बॅटिंग करतोय. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, सुरेख गोलंदाजी, चतुर चालक गोलंदाजी करावा लागेल, कमबॅक करावा लागेल इथे कवलजीत सिंग रंधावाला. आणि इच्छापूर्ती वाशी संघाचा विचार केला तर मोठी स्टार कास्ट आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तुषार हा खेळाडू बद्दल देखील म्हणायचं तर तुषार एक मातब्बर खेळाडू आहे. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या माध्यमातून, अनेक चांगल्या इनिंग पाहिल्या. गती परिवर्तन पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षण चांगलं, धावचीची संधी मात्र थ्रो येण्यास थोडासा उशीर होतोय. रविकांत म्हात्रे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्स मॅन, सिंगल मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर लागलेत. तर तुषार पाटील हा खेळाडू जर पाहिला तर तुर्भ्याचे मैदान आणि 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता असताना लगातार 5 षटकार लगवण्याची ही किमया या तुषारने केलेत. अनेक अर्धशतक झळकवलेत या खेळाडूने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कवलजीत सिंग रंधावा, 4था चेंडू या षटकातील. इथे पुल केलाय, चांगला स्ट्रोक, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. तुषार पाटीलच्या बॅट मधून निघतोय एक खणखणीत धर्मवीर षटकार. थँक्यू डीजे. खराब गोलंदाजी आतापर्यंत कवलजीत सिंग रंधावाची आपण पाहतोय. पहिलं षटक महागडं षटक, ज्या षटकामध्ये कमबॅक करायचं हवं होतं पण ते होऊ शकलं नाही सँडी सर. ह्याची कमतरता की लाईन अँड लेंथ ह्याची कमतरता जाणवली सँडी सर. नक्कीच चेंडू जरी स्लो लेग ब्रेक टाकायला पण कुठेतरी मात्र टप्पा अगोदरच ओळखला होता, गती थोडी कमी पडली. इथे गती आणि मती अशी दोन्ही गोलंदाजी आणि यष्ट्या भेदून तुषारला इथे परतवलाय, कमबॅक केलाय. तू मला षटकार मारू शकतो, मी देखील तुला तंबूचा रस्ता दाखवू शकतो हे दाखवून दिलंय कवलजीत सिंग रंधावाने. आणि पहिलं षटक इथे संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16 इच्छापूर्ती वाशी संघ.
थँक्यू डीजे. एक गडी बाद 16, 59 धावांचं टार्गेट आहे. प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखिरणे बनाम इच्छापूर्ती वाशी अशा दोन संघांमध्ये चाललेली आजच्या दिवसातली शेवटची लढत आपण पाहतोय. नाणेफेक जिंकलं इच्छापूर्ती वाशी संघाने, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी भरत आणि त्याचबरोबर रमेश सिंगने केली आणि अखेरच्या षटकात जर पाहिलं तर गौरव बडदेने देखील लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या संघाला 59 धावसंख्येपर्यंत मजल मारली. मात्र त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात कवलजी काहीसा मागडा ठरला. मात्र अखेरच्या षटकात एक महत्वाची विकेट तुषारची घेतली. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दुसरं अस्त्र वापरतोय अजय टाक. एक जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षापासून या अजय टाकने कमालीची आपली छाप सोडली आहे. चांगल्या रिदम, चांगल्या अँगल मधून गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन आहे तर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. तर फलंदाजीसाठी नवीन आलेला फलंदाज रमेश सिंग. यावेळेस इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता. तेच तरार चेंडू आहे. चांगली गोलंदाजी अजय टाक. या गोलंदाजावर मोठी आशा असेल कोपरखिरणे संघाला, कारण की जर पाहिलं तर कमबॅक करून द्यावं लागेल. हे षटक सँडी सर 3-4 धावांचं पडलं तर कमबॅक करू शकतो कोपरखिरणे संघ. नक्कीच विघ्नेश, नपितिली गोलंदाजी टाकायला लागेल, कारण प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखिरणे 11 कोपरखिरणे धावाचं 59 जर टार्गेट ठरलं तर पण पहिलं षटक अतिशय मागडं टाकलं होतं. त्यामुळे हे षटक अतिशय कमबॅक करणारं असावं लागेल. येस, सचिन चांगली बॅटिंग करतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल चांगली गोलंदाजी, सटिक लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. ज्या पद्धतीचा गोलंदाज वापरला गेलाय, जी आशा होती गोल कर्णधाराला, तेच अजय टाक करतोय. आणि याच्या गोलंदाजीची जी ऍक्शन आहे, या ऍक्शन मध्ये तुम्ही ओळखू शकत नाही हा कुठला चेंडू टाकतोय. ह्या एका ऍक्शन मध्ये 2 चेंडू टाकण्याची किमया आणि ही एक वेगळी शैली या अजय टाककडे आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक कोपरखिरणे संघाचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजय. पुन्हा एकदा व्हेरिएशन, लाजबाब गोलंदाजी सँडी सर. जे कमबॅक करायची गरज होती ते करताना दिसतोय आतापर्यंत. सुपर्ब यार, सुपर्ब लाईन अँड लेंथ, लवली यार. क्विक वन टाकला, नो लेग ब्रेक नो ब्रेक. तू म्हटलं बरोबर, बोट्या दाखवताना बरेचसे चाणक्य असे फलंदाज असतात ते बोट्यावर ऑब्झर्व करतात, पण इथे बोट्यांचे फिंगर न दाखवता दॅट इज दोन्ही बाजूला हा टर्निंग चाललेला आहे. लवली बॉलिंग. दोन्ही दिशेने वळवण्याची किमया किंवा शैली या गोलंदाजीची आहे. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची थिक एज लागली होती, सिंगल मिळते आणि या सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. 4 चेंडू वैविध्यपूर्ण टाकले गेलेत. पहिले 2 चेंडू जर इन स्विंग पाहायला मिळाले, त्यानंतर एक तेजतरार चेंडू टाकला आणि 4था चेंडू हा ब्लॉक बॉल पद्धतीचा. हे व्हेरिएशन असणं गरजेचं असणार आहे एक यशस्वी गोलंदाजाकडे, आणि ते अजय टाककडे पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज जर पाहिलं तर रमेश सिंग हा देखील एक चांगला फलंदाज आहे. त्याचबरोबर योगेश भगत गॅरव याच्यावर देखील नजर असेल वाशी संघाच्या. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे मात्र यशस्वी ठरतोय चेंडू. 1 बाउन्स, सीमारेषा पार. चौकार रमेश सिंगच्या बॅट मधून निघतोय एक खणखणीत चौकार. थँक्यू. इट इज इंटेलिजंट बॅटिंग. ज्या पद्धतीने जर अजय टाक जर पाहिला तर आउटस्विंग करतोय, तेच हेरलं आणि एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रमेश सिंगने चांगली बॅटिंग, 4 धावा आपल्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. पुन्हा एकदा सुरेख फटका, लाजवाब स्ट्रोक. 1 बाउन्स, सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं गेलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. सँडी सर तुमच्याकडे येतोय 25 धावा, 59 धावांचं टार्गेट आहे. जिथे चांगली गोलंदाजी करत होता अजय टाक, पण त्या चांगल्या गोलंदाजाला चांगलं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं रमेश सिंगच्या माध्यमातून. नक्कीच सचिनने रमेश सिंग म्हणजे छोटूचा फलंदाज टान्स बघितला, बरोबर हेरलं होतं. पहिल्या 3 चेंडूवर मात्र त्याने अक्षरशः खिलून ठेवलं होतं सचिनला. सचिननं पण नॉन स्ट्राईक एंडवरून तो ऑब्झर्व करत होता कोणत्या प्रकारची गोलंदाजी. जशी सिंगल घेतली नजारा स्पष्ट झाला.
2 चेंडूवर थांबून राहिला तो. त्याला माहित होतं का हा चेंडू राईज करेल. राईजला बरोबर थांबणार रिव्हर्सेसचे फटके. जबरदस्त. हे फलंदाज व्यावसायिक खेळाडू असावलं ते. इज अ परफेक्टली प्लेड प्रोफेशनल बाय रमेश सिंग छोटू. लवली. सामन्यामध्ये पकड निर्माण करते असं वाटलं होतं प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेडने. त्यावेळेला मात्र 2 चेंडूनं त्यांचे मनसुबे मात्र उद्ध्वस्त केले. 2 षटकं संपल्या. धावसंख्या यावेळी इच्छापूर्तीवासी गाव आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेडच्या विरुद्धात खेळताना 1 गडी बाद 25. येस, 1 गडी बाद 25. आणि नाव चर्चेत आणायचं असेल तर मग काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि तेच वेगळं करताना दिसतोय रमेश सिंग छोटू. त्याचबरोबर सचिन देखील चांगली फलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज एक्सपिरियन्स मॅन लेजेंड क्रिकेटर रविकांत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. इथे अखोट टप्प्याचा चेंडू पुल केला आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू बघता बघता काय झालं मैदानाच्या आतमध्ये तर पुन्हा एकदा गौरव बडदे कवलजीत सिंग रंधावा. काय सुरेख इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जर स्टेजचा विचार केला तर काऊ कॉर्नर हा एरिया मात्र पॅक असल्यामुळे तिथला विजन आम्हाला दिसत नाही. पण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल सुरेख काय लाजबाब. म्हणजे आपल्या संघासाठी 4 धावा इथे वाचवल्या गेल्यात. या 4 धावा महत्वपूर्ण ठरतील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रविकांत म्हात्रे. मोठा फटका आहे. टायमिंग देखील बेमिसाल. इथे आउट ऑफ द पार्क सचिनच्या बॅट मधून निघतोय हवाई हल्ला चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. विघ्नेश थोडा थांबवतो. झेल जिंकून देणारे काय असतात कॅचेस विन द मॅचेस. हार्ड झेल जरूर होता पण तो झेल अगदी कपिल देव सारखा जर टिपतोय रोहित तर सचिन या वेळेला तंबूत असता. 0वर होता. इथे गती परिवर्तन टॉप एज आणि जी विकेट अडथळा होती तो अडथळा मात्र दूर होतोय. सचिन एक चांगली इनिंग करून परतलाय आणि दुसरा हादरा दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. थँक्यू डीजे. सँडी सर, सचिनच्या बद्दल म्हणायचं तर जे सचिनला करायचं होतं तो करून गेला. 11 चेंडूत 18 धावांचं योगदान दिलं सचिनने आणि आपल्या संघाला मात्र पुढे नेण्याचं काम सचिनने केलंय. नक्कीच विघ्नेश. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि तिथेच मात्र सरळकर त्या कॅचचा जीवनदानाचा फायदा घेतला. 11 चेंडूमध्ये 18 धावांचे एक जबरदस्त स्पेशल इनिंग खेळून गेला हा सचिन. तर मी म्हटलं या एंडकडून अतिशय वातावरणाचा विचार केला. या एंडकडून फलंदाजी करताना जी फलंदाजी या एंडकडून केली जाते ती अक्षरशः म्हणजे फलंदाजी पोषक असेल जर या वातावरणाचा विचार केला. कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाऱ्याचा ओघ असतो. एक तुफान वारा तिथून जातो आणि इथे फलंदाजी करणारा हा चान्स घेईल म्हणजे खतरा घेऊन खेळेल एवढं निश्चित. एस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केले होते पण मागच्या 2 चेंडूत कमबॅक केलंय. एक्सपिरियन्स मॅन लेजेंड क्रिकेटर अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रविकांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. झेलची संधी आणि या संधीचं सोनं करता आलं नाही अजयला. तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावर. योगेश भगत गॅरो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यासाठी पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार लगवतोय. तर सुमित संजय म्हात्रे यांच्याकडून 1112 रुपये. हे 112 रुपये का दिलेत त्याचं सुमित संजय म्हात्रे यांनाच माहिती असेल पण 1112 रुपयाचं पारितोषिक. आणि मोठा फटका आहे. त्या खाली गौरव सारखी भिंत आहे आणि ही भिंत पार करणं थोडंसं कठीण जातंय. फलंदाज भरतला आणि भरत रमेश मात्र परतलाय आणि रमेश बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा हादरा. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. ड्रिंक्स ट्रॉली प्लीज. थँक्यू डीजे. तर 1112 का आकडा दिलाय सँडी सर कारण की सुमित संजय म्हात्रे यांच्या गाडीचा नंबर
1112 आहे. तर ही पारितोषिक 3 चेंडू 3 षटकार लगवले तर योगेश भगतला दिली जाईल. तर 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. आता मात्र 12 चेंडू असतील आणि धावांची आवश्यकता असणार आहे 24 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे सँडी सर, आजच्या दिवसातली अखेरची मॅच. हे काटेकी टक्कर ठरेल. कोपरखैरणे वर्सेस वाशी असा सामना आहे. यस, पुढचे 2 षटकासाठी क्रुशियल मुवमेंट आहे आणि क्रुशियल मुवमेंटला जर कोणाचा आवाज पाहिजे असेल तर त्याचं एकमेव उदाहरण आहे ते सँडी सर. आणि सध्याच्या घडीला 2 गोष्टी फार फेमस आहे, मराठी वाङ्मयामध्ये आत्रे आणि समालोचन क्षेत्रामध्ये सँडी म्हात्रे. येणाऱ्या पुढच्या 2 षटकासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. आणि कोणीही असतं परंतु तुमच्यासारखे पण दिग्गज म्हणून आत्तापर्यंत मी सातत्याने जरी 25, 26, 27 वर्ष जेवढे झाले असतील विघ्नेश, उमेश, आम्हा दोघांना म्हणजे प्रदीप आणि मला, पण आजच्या घडीतला सर्वांच्या प्रेक्षकांच्या तोंडून मात्र उमेश म्हात्रे, विघ्नेश यांचं नावं जास्त ऐकायला भेटतात आणि ती अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण यामध्ये तुमच्यासारख्या एक हुशार कॉमेंटरच्या बरोबर मग त्याच्यामध्ये गुपेशचा मी उल्लेख करीन, अजूनही आम्हाला जागामध्ये मिळते हेच आमचं भाग्य आहे. बघूया, जाऊया. 12 चेंडू 24 धावा. त्यासाठी मात्र वातावरण निर्माण करणारा हा एक डीजे ऑपरेटर आमच्या समेत आहे, त्याचं नाव आहे अमित. एक सुरेख गीत पुन्हा. हे वातावरण एक सॉलिड धगधगीचं आहे, म्हणजे क्रुशियल वातावरण आहे. थोडं प्रेशर आहे मैदानामध्ये. ते प्रेशर घालवण्यासाठी भूमिका निभावेल डीजे ऑपरेटर अजित. थँक्स सो मच अजित, थँक्यू व्हेरी मच. 12 चेंडू 24 धावा. हा षटक सांगून जाईल प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेळणे संघाला. इच्छापूर्ती बरोबर शुक्रवारी 10 वाजता यायला लागेल का त्या जागी मात्र कोपरखेळणे प्रिन्स आदित्य रॉयल्स केलेल हे सांगणं कठीण आहे, बिकॉज क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. 12 गेंदे 24 रन, 12 balls and 24 runs required to today's last match. धर्मवीर चषक 2020 पर्व 19 आदरणीय आमचे प्रवीणजी काळूराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून, यांच्या शिल्पकार्यातून साकारलेली. डिफेन्स केला, ढकलून दिला, काय सोच होती. चेंडू गेला मिड विकेटला, 1 धाव 2री धाव करण्याचा विचार होता यावेळेला अजयचा. थांबवलं, वेट. कमालीचे विचार आहेत मेहनत योगेश गॅरोच्याकडे. गेल्या वर्षी म्हणजे गत वर्षी 2019 मध्ये सर्वाधिक अर्धशतक कोणाच्या नावावर असतील, कदाचित योगेशच्या. गॅरो बेस्ट बॅट्समन नवी मुंबईच्या किरण शिरवणे, जे किरण आमचे परम मित्र आहे, त्यांचा खास अवॉर्ड दिला जातोय. बेस्ट ऑलराऊंडर, बेस्ट टीम, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर. टक्क्या ठरला होता त्यावेळेला बेस्ट बॉलर. राईट आर्म उर्दू विकेट. 1 धाव गेले, 11 चेंडू 23 धावा. लेफ्ट हँड विकेट. व्हॉट अ ग्लोरियसली. कोण म्हणतं क्रिकेट खेळण्यासाठी मोठे फटक्यांचा धबधबा असतो. आम्ही चिकी शॉट घेऊनही पूर्णपणे प्रेक्षकांचं पारणे फेडतो. वाह बाय वाह, ला जवाब शॉट अजय. 4 रन. इसे कहते अकलमंदी का क्रिकेट. आणि तेच अकलमंदीचं क्रिकेट सध्या अजय खेळतोय की मोठे फटके. माहिती संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होईल की नाही, पण डोक्याचा वापर करून डोक्यावर बर्फ ठेवून हा फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय सँडी सर. नक्कीच 4 धावा मिळतात इच्छापूर्ती वासिगावच्या धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. 59 धावांचं आव्हान आहे, अजून 19 धावांची आवश्यकता. सामना अजून गेलेला नाही. जो या दबावाला फोडून देईल, दबावाला दबणार नाही, तो मात्र संघ जिंकेल. जो दबावाखाली येईल तो या स्पर्धेतून बाद. ही खरी कसोटी आहे दोन्ही संघाचे. क्रुशल कॅप्टनशिप. कर्णधार किती महत्वाचं असतं हे आता मैदानात दिसेल. कुठे क्षेत्ररक्षण लावतं 360. आजच्या नवी मुंबईतल्या सर्वाधिक मोठं मैदानापैकी एक. तिथे क्षेत्ररक्षणाला कसं लावावं, कोणत्यापर्यंत पल्लू शॉट मिळाल्यानंतर कोणतं क्षेत्ररक्षण तिथे लावलं जावं, ही खरी कसोटी आहे कॅप्टन्सी. कॅप्टन्सीला खरी उतरतो दोन्ही संघाचे कर्णधार. इज अ टॉप. डेफिनेटली विन द मॅच. सामना जिंकून जाईल, खिशात टाकेल. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. षटक अतिशय क्रुशल मुवमेंटला आहे. स्तब्ध झालेत आमचे लाडके प्रेक्षक. जे जोडलेत ते मात्र पापणी हलवणार नाहीत युट्यूबवरून.
कारण फॉर्च्यून इव्हेंट्स याचं देखणं आयोजन ते सुरेखरित्याने पाहतात. दा चेंडू 19 धावा. लेफ्ट हँड रिव्हर्स नो रूम लवली बॉलिंग यार. ही खरी समज आहे, हे अक्कल नाही. हा डोक्याचा वापर करून टाकणारी गोलंदाजी आहे. जसा आला स्विच शॉट केलेला तसा अजयला मात्र ती मुभा दिली नाही. ही नेव्हर रूम एक्झॅक्टली इज अ ब्लॉक लवली बॉल. 9 चेंडू आणि 19 चेंडू धक धक हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात मात्र होणार या अंधुक संध्याकाळच्या वातावरणामध्ये. प्रिन्स आदित्य रॉय स्कूपर केने वरचे इच्छापूर्ती वासी अजय टाक. ओ ग्रेट बॉलिंग यार. वन्स अगेन बॅक टू चेंडू डॉट. काय दडपण असेल मैदानावरती विघ्नेश? असं नक्कीच, कारण की अजय टाक या गोलंदाजाबद्दल मगाशीच म्हटलं होतं की याची जी शैली आहे, याचा जो अँगल आहे गोलंदाजी करण्याचा, ती वेगळी अनोखी स्टाईल आहे. आणि या अनोख्या स्टाईलमुळे चेंडू कुठला टाकतोय, हा इन स्विंग टाकतो की आउट स्विंग टाकतो, हे फलंदाजाला येथे प्रिडिक्ट करणं कठीण होतंय. आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी होते. त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील सुनील येथे चांगली आणि चोख भूमिका बजावतो. यार चोख भर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धावा जिंकण्यासाठी पुढे सरसावले. टायमिंग बेमिसाल असताना मात्र उंची जास्ती लांबी कमी. झेल अचूक. आणखी घातला. आणखीन दबाव वाढला जातोय. जो प्रेशर ऑन इच्छापूर्ती वासी गाव ॲज ए बॅक इन पेवेलियन गन. चेंडू 19 धावा. नाव भरत ज्याने गोलंदाजी टाकताना 2 षटकामध्ये अक्षरशः जबरदस्त रोखून धरलं होतं. 2 षटकं टाकली, 17 धावा दिला. आणि तिथेच मात्र रोखून देण्यात एक भूमिका, त्याचा अनुभव, त्याचं तंत्र, त्याच्या खेळणारं जे लेदर क्रिकेट खेळलाय, तर लेदर क्रिकेटचा एक जबरदस्त अनुभव तो मात्र योगेशला देणार. 7 चेंडू 19 धावा. विघ्नेश? यस, जिद्द आणि चिकाटी जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत परिस्थिती तुमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि इथे जिद्द आणि चिकाटी आपल्याला प्रिन्स आदित्य कोपर खेळणे संघाचं पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपर खेळणे संघाकडून पाहायला मिळतंय. पण लक्ष असेल इच्छापूर्ती वाशी संघाची, ते म्हणजे योगेश भगत गॅरो कशा पद्धतीची फलंदाजी करतोय याकडे देखील महत्वाची भूमिका असणार आहे. सँडी नक्कीच. 7 चेंडू. हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण, कारण समोर व्हेरी डेंजरस मॅन गॅरो. ओ ग्रेट बॉलिंग यार. लवली बॉल. चान्स. गेट टू द चान्स. घेणं अतिशय महत्वपूर्ण होतं. डायरेक्टली मारणं थोडीशी चूक झाली असं मी निश्चित म्हणेन. एक सिंगल गेली, स्ट्राईक मात्र स्वतःकडे. आता मात्र आणखीन जी स्पंदन आहे ती वाढतील, कारण 6 चेंडू 18 धावा. काय मॅच आहे. इफ मॅच विल बी टाय इन द फेवर ऑफ द विकेट, मॅच देण्यात येईल. विकेटचा विचार पहिला केलेस. जर सामना बरोबर, इथे विकेट बरोबर आहेत, कारण पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपर खेळणे संघाने 4 गडी बाद 58 धाव फळकावर लावल्या होत्या. इथे उत्तर देताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर इच्छापूर्ती वासीगाव 41 धावा, म्हणजे 4 विकेट. बेनिफिट इच्छापूर्ती वासीला या मोमेंटला आहे. टॉस नाणेफेकीचा एक ऍडव्हान्टेज पॉइंट, म्हणजे 1 धावाचा ऍडव्हान्टेज पॉइंट आहे इच्छापूर्ती वासीगाव. 6 गेंदे 18. व्हॉट अ मॅच यार. जबरदस्त मॅच. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट. त्याला माहित होता त्या एंड मध्ये खेळलो तर कदाचित 3 चेंडू मध्ये मी सामना फिनिश करेन. तेवढी ताकद आहे, तेवढी ॲबिलिटी आहे, तेवढी कार्यक्षमता आहे. कारण 2019चा सर्वाधिक ज्याने अर्धशतक आपल्या नावावर लावलाय आणि आपल्या नावाचा डंका त्याने पूर्णपणे अख्ख्या महाराष्ट्रभर धुमावलेला आहे. आवाजाची गूंज या फटक्यांची कुठे कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचवण्याचा विस्फोटक फलंदाज समोर. गोलंदाजी टाकण्यासाठी स्वप्नील, जी पूर्णपणे रविकांत म्हात्रे आणि या क्लेबर सर्वात हुशार असा खेळाडू. स्लोवन पायलट, नेव्ही ब्लूचा पहिला पायलट. म्हणजे विमान तो एअर, जे विमान असतं ते हवेमध्ये उडवतो, परंतु बघूया या पायलटला हवेमध्ये कुठपर्यंत उडवणं ते यश मिळते या गॅरोला. 7 चेंडू 18 धावा. शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट फाईन लेग, राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस घेतली. इथे जोरदार आघात केला, गॅप काढली. ही ताकद
मी म्हंटल ही ताकद आहे याकडे. पहिला चेंडूवर चोख प्रत्युत्तर. दरी कोणती खेळली तर सर्वात सन्मानाचं स्थान डीप एक्स्ट्रा कव्हर. लवली शॉटर. सामन्यामध्ये जवळजवळ पूर्णपणे आपला जो प्रेशर होतो तो रिलीज. 5 चेंडू 12. येस, त्यासाठी मी शेवटच्या षटकापर्यंत थांबलो. का मी संतगतीची फलंदाजी केली हे दाखवून दिलंय. कारण की योगेश भगत गॅरोकडे क्षमता आहे कुठल्याही क्षणी हा सामन्याला कलाटणी देणारी ही फलंदाजी. तर पाहूया हे मैदानात देखील आगरी कोळी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. मात्र या मॅच मध्ये सगळ्या पणाला लावतोय. इच्छापूर्ती वाशी संघाच्या आशा याच खेळाडूकडे असतील. सँडी सर. येस, राईट मोर द विकेट. लवली बॉलिंग. हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण होता. त्याचे प्ले मिडल आणून दुसरी धाव मात्र गोड चूक बडदे करून गौरव करून एकदम महत्वाच्या क्षणी चूक. कारण स्ट्राईक तिथे रोटेट मिळालं नसतं. चेंडू फेक अलगद जरी सुनीलकडे फेकला असता तरी मात्र सामन्यामध्ये आपली पकड निर्माण करू शकला असता प्रिन्स आदित्य रॉयल्स. बिग मिस्टेक. एक शस्त्रक्षण करणारा भक्कम ज्याला दिव्वार म्हटलं जातं त्या दिव्वार कडून एवढी मोठी चूक. याला म्हटलं जातं प्रेशर किती आहे मैदानावर क्रिकेट. विघ्नेश. यस, प्रेशर में कोई खिलते कोई बिखरते. Yes. इथे मात्र बिखरताना दिसतोय गौरव नक्कीच. बडदे. अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतं. 50-50 चान्सेस आहेत. सँडी सर. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 गेंदे 10 रन कश्मकश गेंदावर मिलने के बीच में या अनुभवाचे बोल सांगताना सर्वात वय वर्ष 48 मध्ये असणारा रविकांत मोरेश्वर म्हात्रे याचा अनुभव आणि हुशारी. चेंडू परफेक्ट टाकला होता. हा चेंडू जर टाकतो तर कदाचित मत मुश्किल होऊन जाईल. बघूया याचं उत्तर काय आहे. राईट आर्म उर्दू विकेट. स्वप्नील लब्बो या प्रकारचे फुलटॉस दिले तर सामन्यामध्ये 2 चेंडू सिलेक्ट होऊन तुम्हाला पराभवाचं तोंड पाहायला लावेल हा फलंदाज गॅरो. 3 चेंडू मध्ये धावा चोपून काढल्या. इथे 14. 3 चेंडू आणि 4 धावा. मी म्हटलं होतं हा फलंदाज व्हेरी डेंजरस. कारण त्याने बघितलं होतं पश्चिमेकडे. याला म्हणतात क्रिकेटपटूची हुशारी. याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. आपण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळतो. त्याने तो एंड निवडला. त्याला माहित हवा खेळती आहे या बाजूला. पण तसं प्रश्न नव्हता. पण तो रिस्क घ्यायला इथून तयार नव्हता. एवढं मात्र निकेन. कारण एक्स्ट्रा कव्हरचा षटकार तो सांगून जातो माझ्या मनगटामध्ये जे कोणती पश्चिम असे का पूर्व मला फरक नाही पडत. असं खोटं ठरवणारा समालोचकाला हा फलंदाज आहे. आपण मत व्यक्त केलं होतं. बऱ्याच वेळेला समालोचक मत मात्र चुकीचे ठरवणारे असे फलंदाज असतात. 3 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू अजून सामना मात्र गेले नाही. बिकॉज क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. 3 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू सांगून जाईल सामन्यामध्ये फिनिश करतो काय. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग. बॅकवर्ड शॉट पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. 3 चेंडू 4. मी म्हटलं होतं 3 चेंडू परंतु इथे 1 चेंडू जरा एक्स्ट्रा घेतला. 2 चेंडू सामना फिनिश. गौरव बडदेतीची चूक अजूनपर्यंत त्याला झोप लागू देणार नाही. स्ट्राईक मिळालं नसतं कदाचित. मे बी पॉसिबिलिटी. भक्कम दिवार कडून मोठी चूक झाली. सामना मात्र गमावून बसला प्रिन्स आदित्य रॉयल्स. दॅट इज द व्हॉट अ क्रॅकिंग बॅटिंग ऑफ द गॅरो. योगेश इज द हिरो ऑफ द मॅच. सामन्यामध्ये 4 उत्तुंग षटकार. या षटकामध्ये त्याने षटकार मारले 3. सामना आपल्या बाजूला. हार्ड लक प्रिन्स आदित्य रॉयल्स अँड कॉंग्रॅच्युलेशन इच्छापूर्ती वाशी गाव. बरोबर शुक्रवारी 8-10 वाजता आपल्याला खेळावं लागेल भूमी 11 कोणकोडे संघाच्या विरुद्ध. तो आइए प्रेजेंटेशन बॉक्स में एक बार फिर विघ्नेश मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर 2020 चा बेस्ट बॅट्समन योगेश भगत गॅरो. जर पाहिलं तर 6 चेंडू 22 धावा आणि 1 षटक 7 धावा आणि 3 महत्वाचे विकेट्स. या मॅच मध्ये संपूर्ण स्थिती आपल्या हाती केली आहे. मॅन ऑफ द मॅच योगेश भगत गॅरो. प्लीज स्टेजवर या, मंचावर या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. स्वर्गीय धर्मवीर आनंदिके चषक 2020 चा अखेरचा सामना आणि उद्याच्या दिवशी पाहणार आहोत टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे म्हणजेच खुल्या गटातील 8 मातब्बर संघ याच मैदानावर क्रिकेट